नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 7 जून 2026 वारंवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला होते, त्याचबरोबर भाजीपाल्याचे दरही काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट या पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। आज मार्केटमध्ये कांद्याचे दर जर बघितलं तर साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते। एका दुसऱ्या बक्कलसाठी 17 ते 8 रुपयापर्यंत तरी दर देखील पाहायला होते। हलके माल ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। तर लहान साईज मध्ये चिंगळी कांद्याचे दर जर बघितलं 5 ते 6 रुपयापासून देखील चिंगळी कांद्याचे दर पाहायला होतात। मार्केटमध्ये आज आवक स्थिर असून देखील दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये कांद्यासाठी घसरण पाहायला होते। तर एमआरसीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला होतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। तर विलायती कोथिंबीरचे दर जर बघितलं तर साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरसाठी तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते। हलके माल 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर हिरव्या काकडीचे दर ही आपल्याला 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान पाहायला होते। चायना काकडीचे दर जर बघितलं तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर चायना काकडीसाठी हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 30 ते 25 रुपयापासून देखील चायना काकडीसाठी दर पाहायला होते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दर जे आहे साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहे साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 45 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात। हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 ते 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते। चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे आहे 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहे 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 35 तर हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये आल्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। चांगले माल जे येते साधारणतः टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर टॉप क्वालिटीमध्ये आल्यासाठी दर पाहायला होते। हलके माल जे येते 50 ते 55 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाची विक्री होताना पाहायला होते। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज वाढ पुन्हा एकदा आल्यासाठी झालेली पाहायला होते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 20 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात। हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते।
पुणेरगावची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पारवते। बीन्सची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सरांचा दर येते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पारवते। शेवग्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर येते साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। एखाद दुसऱ्या वक्तासाठी 40 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारवू शकतो। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पारवतात। भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पारवतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः 27 ते 28 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारवते। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे होते साधारणतः 350 ते 370 रुपयापर्यंत उच्च दर टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये डाळिंबचे दर पारवतात। लहान साईज मध्ये देखील आपल्याला दर जे होते 120 ते 150 रुपयाच्या पुढे आपल्याला दर पारवतात। तर क्वालिटीनुसार दर हे आपल्याला बरेचपैकी असलेले पारवतात। तर बरेच दिवसापासून डाळिंबसाठी दर जे ते टिकून असलेले पारवतात। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तांबट तसं वेनार पेरूसाठी 40 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पारवतात। लिंबाची आवक थोडीफार आज मार्केटमध्ये कमी असलेली पारवते त्याचबरोबर दर जे आहे ते टिकून असलेले पारवतात। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलके माल जे ते कच्च्या लिंबांची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये भरपूर असलेली पारवते। तर 25 ते 30 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारवते। सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुटपांचे दर पारवते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे 20 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवतात। सीताफळाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सीताफळाचे दर जे 250 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलके माल जे 150 ते 180 रुपयापासून देखील आपल्याला सीताफळाचे दर पारवतात। मार्केटमध्ये आवक आपल्याला होत असताना पारवते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगले असलेले पारवतात। अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतोय। हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात। जांभळांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जांभळासाठी सरांचा दर जे 100 ते 120 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलके माल जे 60 रुपयापासून देखील दर पारवतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारवते। ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 120 ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। तर लहान साईज मध्ये हलके माल जे 30 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पारवतात। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये कलिंगडचे दर जे बरेच दिवसापासून वाढलेले पारवतात। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः 80 ते 85 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलके माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पारवतात। मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून कमी असलेली पारवते त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पारवतात। तर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पारवते। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पारवते त्याचबरोबर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबची दर जे आहे साधारणतः 180 ते 200 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्च दर पारवते। हलक्या मालासाठी 140 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवते। आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 180 ते 200 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील दर पारवते। मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे आस्टरचे दर जे बरेच दिवसापासून आपल्याला तेजीमध्ये असलेले पारवतात। ओके, गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारवतात। पासलीची क्वालिटीनुसार जम्बो साईज मध्ये पासलीचे दर जे 25 ते 26 रुपयापर्यंत उच्च दर पारवते। हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पारवते। रसगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर
गुलाबचे दर जे होते साधारणतः 120 ते 110 रुपयाच्या पर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात. त्याचबरोबर लाल गुलाबचे दर जर बघितलं तर साधारणतः टॉप क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला होते.